तुमचा मुलगा लाजालाय की ते काय कसं नाव तुमचं? सीमा सुनील पाटील. तू कुणाला हे ह्याना मुलग्याला दिसला तुमच्या? नाही मुलीला. हा हा. आणि बाहेर ना आला काय का म्हणजे बंद जागा दिसाले तुम्ही बघू शकता. कलखाम गावामध्ये आहे. माझे जे मित्र आहेत त्यांनी लाजालेत व्हिडिओमध्ये यायला, पण हा साप त्यांनी जवळपास 1 तासभर बघत थांबलेत. लक्षात घ्या, ते कॉलेजला जाणारे इथं थांबले असं म्हणणं आहे त्यांचं. आणि अशा ठिकाणी साप कशा प्रकारे येऊ शकतात तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी फारसे हे पकडून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. खरं तर अडचण नव्हती आणि यांनी थांबले, साप ही थांबला, त्यामुळे पकडणं सोपं आहे. साप कुठला कळला का बाबा तुम्हाला? नाही काय कशा प्रकारे थांबलाय साप. असं 2 हे तसं वाटेल तुम्हाला. हे पण आपल्याला घाबरत असतात. आणि हा धामण जातीचा बिनविषारी साप आहे. आणि साप किती वेगवान जरी असला, आपलं लक्ष असलं आणि व्यवस्थित ठिकाण तो असला तर थांबू शकतोय. म्हणजे आम्ही किती जवळ लांब माहित नाही, 22 किलोमीटर अंतरावरनं मी आलो तरी हा साप थांबून राहिला. आणि पिवळसर लांब साप दिसला तर धामण असतोय. लोक उगच घाबरतात म्हणण्यापेक्षा सापांची माहिती दिली तर थोडीशी भीती कमी होऊ शकते. थोडा हा पण रागीट आहे, लक्षात घ्या. आणि हा म्हणजे नाक फुतकारतोय, घोणस शिटीचा आवाज करतोय, हा सुद्धा गुरगुरण्याचा आवाज काढत असतोय. आणि कदाचित झाडावरून वगैरे तो आलेला असावा, पण ह्यांना घाबरून इथं थांबला आणि ह्यांनी पण थांबले, त्यामुळे याला असं त्याला पकडता आला, तो थांबीना. त्यामुळे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. साधारण 2.5-3 वर्ष वयाचा हा धामण जातीचा साप आहे. कलखाम गावामध्ये मी याला रेस्क्यू म्हणजे पकडलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.